विजय पवार, इंडियन एक्स सर्व्हिसमॅन लीग प्रेसिडेंट ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट. तर गंगाधर कणेरी जे आहे यांचं जे आता म्हणजे इतकं काही सांगण्यासारखं आहे का, ते म्हणजे एक एक अशा गोष्टी घडलेल्या आहेत. त्यांचे म्हणजे इंडियन एक्स सर्व्हिसमॅन लीगचे ते 6 ते 11 पर्यंत आमच्याकडे प्रेसिडेंट होते. तर त्यांची ती कारकीर्द, वृक्ष कभी ना फल भके, नदी ना साचे नीर, परमार्थ के कारण साधु ने भरा शरीर, मोल करो तलवार का पड़े रहने दो म्यान, बड़े बढ़ाई ना करे बढ़े ना बोले बोल, रहीमत हीरा कप कहे लाख टका है मेरे मोल. असे आमचे इंडियन एक्स सर्व्हिसमॅन लीगचे प्रेसिडेंट गंगाधर कणेरी. नावाप्रमाणे ते खरंच गंगाधरच होते. नेहमी त्यांचा हसरा चेहरा, नेहमी आले दही पुलावर किंवा भद्रकालीला, विजू काय चाललं. 20 ते 15 दिवसापूर्वी, आपलं 26 दिवसापूर्वी भद्रकालीला आले ते. माझा मुलगा तिथे होता, विशाल. ते म्हणाले कुठे गेले म्हणे दादा. ते म्हणे घरी आहे. म्हणजे इतकं म्हणजे त्यांचं हे होतं, शेवटपर्यंत कर्तव्य बजावणारे. आणि इंडियन आर्मीमध्ये, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, आर्म फोर्सेसमध्ये ते नेव्हीमध्ये होते. विक्रांत, त्यावेळेचं विक्रांत जहाज होतं आणि ह्या जहाजावर हे इंजिनियर होते. फार मोठी पोस्ट आहे बरं का त्यावेळेस. यांनी 3 युद्धामध्ये भाग घेतलेला आहे. असे 3 युद्धामध्ये मी तर म्हणतो देवानी पण नसेल घेतला, इतकं म्हणजे इतकं खतरनाक युद्धामध्ये. आणि जहाजावरचं जे युद्ध असतं हे अतिशय खतरनाक आणि घाणेरडं असतं. कारण चारही बाजूनी 100 मैल, इकडनं 50 मैल, इकडनं किनारे असतात लांब लांब. आणि यांचं जहाज म्हणजे विक्रांत फार मोठं, इतकं मोठं का तिथे मोठं मैदान राहायचं. तिथे प्रत्येक प्रकारचे गेम होणार असतात. असं ह्या मैदानावर विमान सुद्धा उतरायचं. आणि विमान तोफेचं असतं. पण इतकं घातक असतं, ज्या वेळेस शत्रूचं बंबारमेंट होत असतं, पायदळा जागेवर झाल्यानंतर तो चिन्ह भिन्न इकडे येऊ शकतो. पण त्या जहाजावर कधी बंबारमेंट झालं तर ते सगळं जहाज उद्ध्वस्त होऊन जातं आणि त्याच्यामध्ये जगण्याची आशा फार कमी असते. आम्ही कोसोकोस पोहून जाऊ शकतो, पण त्या जहाजावरचा असा हा क्रांतिकारक माणूस आज आपल्यात नाहीये. हा मला म्हणजे इतकं काय ते बोलूशी वाटतं, पण काय हे होत नाही. म्हणजे माझं जे आहे अगदी हे होऊन गेलेलं आहे. आणि यांनी सैन्यासाठी इतकं काही केलं का बाबा काय तुझं काय झालेलं आहे, हां तुझी पेन्शन केव्हापासून मिळत नाही, असं किती झाले तुझे. तर यांनी कमीत कमी 10-10 वर्षाच्या वीर माता, वीर पत्नी, वीर पुरुष यांच्या, कोणाची 15 लाख, कोणाची 20 लाख, कोणाची 10 लाख, हे सगळे गव्हर्नमेंट, आपले सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं त्यांना मिळून दिले. आणि त्यांच्या जोडीला आमचे जावई बापू अवसरकर हे यांच्या जोडीच राहायची का बाबा काय ते मागं पाहायचं नाही, कोणतंही काम सोबत करणार. तर ही पवार परिवार व भारतीय माजी सैनिक संघ यांच्याबरोबर भावपूर्ण श्रद्धांजली.